चेंज होतं. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे आई एकविरा 11 संघाची, ती म्हणजे 10. एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा केलाय तो आई एकविरा संघाच्या या फलंदाजांनी. प्रतीक कडून खूप अपेक्षा होत्या, परंतु पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच सामन्यात प्रतीकने मात्र निराशा केलेली आहे सर्व प्रेक्षकांची आणि त्याच्या संघाची आणि संघ मालकांची. कारण जसा जसा बॉल हवेत होता तसं तसा संदीप भाईंचे हार्टबीट्स वाढले, छातीची धडधड वाढू लागली, परंतु प्रतीक बाद झाला. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो केतन बोरले. आणि आता स्ट्राईकला एक केतन आणि एक चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज देवनावेकडून माऊली 11 संघाचा, तो म्हणजे सनी यादव. पहिला चेंडू फुलटॉस खेळून काढलेल्या कव्हरच्या दिशेने सूझबूझ के साथ केतन कुठली घाई गडबड न करता किंवा समोर लॉलीपॉप असताना सुद्धा फ्राय नूडल्सवर आपलं समाधान मानणारा आणि एक धाव पूर्ण करणारा हा केतन. आणि धावसंख्या होते 11. आता स्ट्राईकला आलेला आहे तो म्हणजे अक्षय. आणि पुन्हा अक्षय शॉर्ट पिच चेंडू तटवण्याच्या बेतात आणि सेफ. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच चांगली रनिंग या दोघांमध्ये पाहायला भेटते, केतन आणि अक्षय. अक्षय एक चांगला फलंदाज ठरतो या पहिल्याच मॅच मध्ये आई एकविरा 11 संघाकडून. आणि धावसंख्या पोहोचली 13वर. चांगल्या सुस्थितीत म्हणायला लागेल तो आई एकविरा 11 संघ. आणि अशाच फटकेबाजींची, अशाच खेळाची अपेक्षा आहे ती सर्वच संघांकडून. आणि हा चेंडू, सुरेख चेंडू, थोडासा यॉर्कर आणि बाद होतोय. फलंदाज अक्षय चतुराईने बाद केले त्याला सनीने आपल्या गोलंदाजीतून. आणि हा दुसरा झटका आई एकविरा 11 संघाला अक्षयच्या रूपात. धावसंख्या स्थिरावलेली 13वर. युट्यूब लाईव्ह सुद्धा आपल्याकडे आहे, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, 7 समुद्रा पार, तुम्ही बीचवर असा, नाहीतर तुम्ही टेरेसवर असा, नाहीतर संडासवर, तुम्हाला मॅच ही बघायला भेटणार. फक्त तुमच्याकडे नेटवर्क पाहिजे. सर्व संघनायकांना विनंती आहे की आपल्या गावातील कोणी प्रतिष्ठित उपस्थित असेल तर इथे आम्हाला नक्की कळवा, म्हणजे त्यांचा यथोचित असा सत्कार स्वागत आपल्याला करता येईल. ग्रुप ग्रामपंचायत ठाणे नवेचे माजी सदस्य संतोषजी नारणे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेज जवळ आसनस्थ व्हायचं आहे. आता मात्र आलेला आहे सचिन पाटील. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि तो खेळतोय या लीग मध्ये आई एकविरा 11 संघाकडून. आणि पुन्हा एकदा सनी एक चांगला गोलंदाज ठरतोय माऊली 11 संघाचा. आता मात्र फुलटा चेंडू, पुरेपूर समाचार घेतो तिथे फिल्डर हजर आणि झेल सोडलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावा भेटतील. एक चांगला झेल होता हा. सनी नक्कीच नाराज असेल त्याच्या या क्षेत्ररक्षकाकडून, कारण हा झेल महत्वाचा होता. कारण केतन एक चांगला फलंदाज, एक नावाजलेला फलंदाज साबित ठरलाय तो प्रत्येक लीग मध्ये. आणि सनीने त्याच्या स्ट्रॅटेजीने, चतुराईने केतनची विकेट ही काढल्यातच जमा होती, परंतु तिथे चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून साथ नाही. पुन्हा एकदा सनी. हा सुद्धा उलटा चेंडू हलकेच कट केलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला भेटते ती आई एकविरा 11 संघाच्या या फलंदाजाकडून, तो म्हणजे केतन बोरले. पुन्हा एकदा सनी टू केतन. आणि हा ओरपी चेंडू सरळ तटवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. वरून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. उत्कृष्ट समालोचक प्रशांतजी धुमाळ यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आमच्या देवनावे ठाणे नावे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती किती झालं 27. दुसऱ्या षटकाअखेर धावसंख्या पोहोचते 27.
सरासरी 13.5च्या सरासरीने धावसंख्या इथे होत आहेत आणि एक चांगला धावांचा डोंगर उभा केलाय ते आई एकविरा 11 संघाकडून. केतन बोरले एक चांगला फलंदाज, चांगली फटकेबाजी. का ऊन येतोय? अच्छा अच्छा, हा मध्ये बसवा. अच्छा वायरलेस. दर्शन आंग्रे यांचं सुद्धा स्वागत. शंभूराजे 11 संघाचे संघ मालक त्यांचे जोडीदार नितीन शेठ चौधरी हो सकाळी 6 वाजल्यापासून ग्राउंडवर वाट पाहत होते, परंतु आगमन झालेलं आहे दर्शन आंग्रे यांचं 11:10 उत्कृष्ट समालोचक सचिन धुमाळ यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दरम्यान संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे माऊली 11 संघाकडून. काय झालं? ऋतिक कुराडे. पाहूया ऋतिक कुराडे ऋतिक रोशन प्रमाणे आपलं नाव या ठिकाणी रोशन करतोय का. आणि समोर आहे तो म्हणजे सचिन पाटील. सचिन पाटील हा पहिलाच चेंडू भेटतोय आल्यानंतर आणि हा पहिला चेंडू खूपच सुरेख. ऑफ साइडला यॉर्कर सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकही धाव नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावलेली 27 वर. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ती आई एकविरा 11 संघाकडून. आणि सनी यादव या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना पुन्हा एकदा सचिन खूपच सुरेख एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 28 वर. युट्यूब वाले जरा मला पण दाखव थोडं जरा दाखव मला युट्यूब मध्ये. हा उत्कृष्ट समालोचक उज्ज्वल पाटील या ठिकाणी समालोचन करतात. हा तर दरम्यान सामन्याकडे वळूया आपण. तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे ऋतिक कुराडे. समोर आता आलेला आहे तो म्हणजे हार्ड हिटर बॅट्समन आई एकविरा 11 संघाचा केतन बोरले. पाहूया किती समाचार उठवतोय. आणि हा पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट. इथे खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटतंय ते म्हणजे माऊली 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 30 वर. नो चेंडू. हा मात्र नो चेंडू. फ्री हिट आहे का अंपायर. हा फ्री हिट. आणि हा फ्री हिट पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटतंय संतोष कडून. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण. खूपच चुस्तपुस्त हे दोन्ही प्लेयर्स दोन्ही फलंदाज क्रीजवर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 33 वर. सनीच्या दुसऱ्या चेंडूला केतन बोरलेचा झेल जो सोडला त्या क्षेत्ररक्षकाने मी तेव्हाच म्हटलं होतं की हे तुम्हाला महाग ठरणार आहे. कारण केतन एक चांगला फलंदाज आहे, एक नावाजलेला फलंदाज या 36 विभागातला. आणि तो मात्र त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना पुन्हा एकदा ऋतिक कुराडे टू केतन. आणि हा बुलटा चेंडू तडवलाय दरम्यानच्या दिशेने आणि नो चेंडू पुन्हा एकदा. खूपच खराब गोलंदाजी ती म्हणजे ऋतिक कडून. धावसंख्या 4-5 ने वाढते. धावसंख्या पोचते 38. पुन्हा एकदा ऋतिक. आणि हा चेंडू मात्र ताकदीने ढकलून आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण परंतु हा षटकार सॉरी चौकार. पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं 2 धावा तरी वाचवले कारण हा षटकार होता. आणि पुन्हा एकदा ऋतिक
इथे मात्र थोडासा अडथळा हवेमुळे. हा, तरी हवेच्या जोरामुळे मला वाटतं हा चेंडू थोडासा रोखला असणार. पुन्हा एकदा ऋतिक, आणि हा मात्र लॉलीपॉप. हा ही संधी मात्र सोडणार नाही केतन, आणि त्याचा पुरेपूर समाचार उठवलाय त्याने. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. धाव संख्या पोहोचते 48 वर. धावांचं डोंगर उभं केलंय एव्हरेस्ट माउंटन, ते म्हणजे केतन आणि सचिनने. धावसंख्या गेली 48. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक कधी संपेल या प्रतीक्षेत माऊली 11 संघाचे सर्व खेळाडू आणि कर्णधार सनी यादव. पुन्हा एकदा, आणि हा सुद्धा शॉटपीच चेंडू मिडावनच्या दिशेने सरळ जातो सीमा रेषे बाहेर, खणखणीत षटकार. पुन्हा एकदा 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 54 वर. आता मात्र संदीप भाई यांची कॉलर आणि त्यांची मान इतकी उंचावली की बगळा सुद्धा लाजवेल. संदीप भाई यांचा आनंद गगनात मावेना. धावसंख्या झालेली आहे 54. तिसऱ्या षटका अखेर सरासरी 18च्या धावसंख्येने घोडदौड चाललेली आहे ती आई एकविरा 11 संघाची. संदीप भाई हे मात्र आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन, तसेच मोरेश्वर पाटील यांनी यांच्या मेडिकल मधून त्यांच्या प्लेयर्सला कुठला असा जादुई चमत्कारी गोळ्या दिल्यात काही समजत नाहीये. खूपच चांगली एनर्जी, एक चांगला कॉन्फिडन्स बघायला भेटतोय तो या आई एकविरा संघाच्या फलंदाजांकडून. केतनची मात्र इथे दुसऱ्या ओव्हरला सनीच्या दुसऱ्या चेंडूत जो झेल सोडला तो मात्र अजूनपर्यंत मागात पडतोय, आणि त्याची चुरचूर ही नक्कीच या खेळाडूंना आणि कर्णधार सनीला असणार. धावसंख्या झालेली आहे 54. तिसऱ्या षटका अखेर आई एकविरा 11 संघाची. आपल्या लीगचा हा पहिलाच सामना, आणि पहिल्याच सामन्यात खूपच चांगली फलंदाजी पाहायला भेटते. दरम्यान 18 मिनिटात आपल्याला 4 ओव्हर म्हणजे 1 इनिंग पूर्ण करायची होती, तरी आता झालेले आहेत 25 मिनिटे. 7 मिनिटे आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे. तरी पंचांना आणि सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण लवकरात लवकर खेळ सुरू ठेवावा, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला आता आलेला आहे तो म्हणजे सचिन. सचिनला खूपच कमी चेंडू भेटलेले आहेत. सचिन आता पाहूया आपल्या बॅट मधून काय करतायत. आणि हा पहिलाच ओव्हरपीच चेंडू मिळावच्या दिशेने सरळ जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. आता मात्र कुठेतरी गडबडलेली आहे टीम माऊली 11. सनी यांची स्ट्रॅटेजी कुठेतरी कमी पडते मला वाटतंय. टोपी घातली, अंकित शेट्टी ते सांगतो टोपी घातली त्याची मॅच बदललेली आहे. नाही, आणि टोपी घातलेली शिवछत्र संघाची सनीने, त्यामुळे काहीतरी फरक पडतोय. पहिलाच चेंडूत समाचार घेतलेला आहे तो म्हणजे सचिन पाटील. अंगाने बारीक परंतु बॅटने खूपच चतुर. केतन कितीवर खेळतो वैयक्तिक? इकडे पण विषय आहे ना. केतन 39 धावांवर खेळतोय, आणि पुन्हा एकदा ओव्हरपीच चेंडू सरळ तटवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सुंदर, आणि एकच धाव भेटते. धाव संख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 61 वर. संतोष पवार. आता मात्र फोन येतोय हर्षल चौधरी यांचा. हर्षल बोला. समोरच्या गाड्या काढा जरा. आणि पुन्हा एकदा उंचावून तटवण्याच्या बेतात, परंतु बॅटची अंतर्गत कडा लागून चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मागे, यष्टीरक्षकाच्या मागे. एकच धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो तो सचिन.
हर्षाली पार्क हॉटेलच्या समोर ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी कृपया बाजूला घ्या. हॉटेलच्या पार्किंग मध्ये इथल्या गाड्या लावू नका, बाजूच्या पार्किंग मध्ये लावा, विनंती आहे. हा, संतोष पवार यांचं पुन्हा एकदा ओरपीच चेंडू आणि आता सुद्धा त्याचा समाचार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. दरम्यान आमचे मित्र शेखरजी पिंगळे यांचं या ठिकाणी स्वागत. इथे जे आपल्याला वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह ही संकल्पना जी या सामन्यासाठी या लीग साठी दिलेली आहे ते शेखरजी पिंगळे यांचं देवनावी ठाणेनावी लीग कडून ग्रामपंचायत लीग कडून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आता पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. 68 68. माऊली 11 संघ बंटी नलावडे मला वाटतं इथे दिसत नाही, त्याच्यामुळे धावा या जास्त होत आहेत असं वाटतंय. खूपच खेलीमेलीच्या वातावरणात इथे पार पडतात हे सामने. पहिलाच सामना हा पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा वरती चेंडू. आता मात्र झेलबाद होण्याची शक्यता आणि बाद. आता आलेला आहे तो केतन स्ट्राईकला. सचिन एक तितकाच चांगला खेळाडू, एक फलंदाज ठरतोय या पहिल्याच मॅच मध्ये IAQ 11 संघाकडून. धावसंख्या स्थिरवलेली 68 वर आणि आता सचिनची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो तुषार जाधव. चौथी ओव्हर, शेवटची ओव्हर चालू आहे, काही चेंडू शिल्लक. तरी पुन्हा एकदा संतोष टू केतन आणि हा खूप सुरेख चेंडू, मात्र धावबाद होतोय आणि स्क्वेअर मारा. एक विकेट आणि एक अवांतर धाव वाईटच्या रूपात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोचते 69. आता आलेला आहे तुषारची जागा घेण्यासाठी, तो म्हणजे वैभव खाडे. आणि एक चांगलं वातावरण. थोडासा उशीर झाला मॅच आपल्या चालू व्हायला, परंतु ठीक आहे, देर से सही लेकिन दुरुस्त आहे. आणि हा सुद्धा एक खूपच सुरेख चेंडू आणि मात्र धावबाद होण्याची शक्यता. हा शेवटचा चेंडू असावा म्हणून हा खटाटोप दुसऱ्या धावेसाठी आणि धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोचते ती. हा अखिलजी बोला.